त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली कार्यशाळा पुन्हा येथे झाली, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इथली कार्यशाळा ही नागपूर येथे झाली आणि आता मराठवाड्याची असणारी कार्यशाळा ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न झाली। त्यामुळे या सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या त्याच्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असणाऱ्या मंडल अध्यक्षांना कार्यशाळेच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संरचना कशा असावी याचं मार्गदर्शन हे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं। हे करत असताना आपल्याला सर्वांना माहित आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला कल टांगणं, रेल्वेचं जाळं हे पसरवण्यामध्ये आलेले यश, वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रोड्स, मेट्रोचं जाळं, या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश ज्या पद्धतीने पुढे चाललाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललाय, ही माहिती प्रत्येक चौपालावर, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली। त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती 5 तारखेला म्हणजे उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे। या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी प्रभागांमध्ये, वस्तींमध्ये एक झाड लावावं, आपली माता तिच्या नावाने, आपली राष्ट्रमाता भारत देशाच्या नावाने, मातेच्या नावाने करावं आणि त्याचं संगोपन करावं। आणि 5 तारीख ते 15 ऑगस्ट पर्यंत 1.25 महिना या वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करत असताना NGOज आणि यांना सर्वांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करावे, असेही कार्यक्रम करावे हे सांगण्याचं काम। त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे 25 जून हा दिवस, हा काळा दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जातं। काँग्रेसचे असणारे गव्हर्नमेंट आणि या गव्हर्नमेंटनी 50 वर्षा अगोदर लोकशाहीचा त्यावेळेच्या काळामध्ये गळा घोटला आणि त्यावेळेला 1.5 लाखापेक्षा जास्त त्यावेळेच्या असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात डांबलं। या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत त्याच्या कडू आठवणी या सांगणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणं आणि लोकांपर्यंत त्या दिवसाची आठवण करून देणं हेही गरजेचं आहे। 21 तारखेला 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या योग दिन म्हणून साजरा करत असताना 17 तारखेपासून सातत्याने तो पूर्ण हप्ताभर वेगवेगळ्या NGOज असतील किंवा वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या स्वयंसेवी संघटना असतील, यांना सर्वांना एकत्र घेऊन, योग शिक्षकांना एकत्र घेऊन योगाचे असणारं महत्व हे पटवून सांगून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेणं, या संदर्भात सुद्धा फार महत्वाची भूमिका पार्टीने घ्यावी असेही आज सांगण्याचं आज कार्यशाळेमध्ये ठरवलं। त्यामुळे संकल्प ते सिद्धीपर्यंत सर्वच्या सर्व कार्यक्रम करत असताना 9 जून पासून
या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना हे कार्यक्रम सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांची 9 तारखेला पहिल्यांदा प्रेस होईल आणि त्यानंतर त्या जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ठिकाणी प्रेस होईल आणि त्यानंतर या सर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून संकल्प ते सिद्धी हा विषय जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवणं, अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन हे करण्याचं ठरवलं. आपल्याला माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी विकसित भारत ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम करताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहता. जनजाती समाजामध्ये सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग हा काल कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारा प्रत्येक जण हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. कारण जनजाती समाजासाठी सातत्याने या सगळ्या गोष्टीचा हा आयोग व्हावा त्याच्या शिफारसी होत होत्या. त्यासाठी लागणारा जो स्टाफ आहे त्याची ही निर्मिती करण्याचे काल कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आलंय आणि त्याचबरोबर त्याला लागणारी जी आर्थिक व्यवस्था आहे 4-4.5 कोटी रुपये त्याचीही मंजुरी काल देण्यात आली. त्यामुळे या जो घटक आहे जनजाती समाज आहे त्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी या आयोगाचा फार मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण आज खरं तर देवेंद्रजींनी घेतलेला हा ऐतिहासिक जो निर्णय आहे या ऐतिहासिक निर्णयाचं त्यांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यामुळे अशा सर्व सामान्य जनतेचं असणारं सरकार आहे हे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून हे आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या सरकारचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद. ते